दादा नमस्कार. नमस्कार. तर आपण जो नंदी बघतो त्या नंदीचं नाव काय? पक्षा. पक्ष्या. कुठला पक्ष्या म्हणायचं? निगडी पवार निगडी. निगडी सातारा MIDC जवळची. तर खरेदी कुठली? पेडगाव पेडगाव. कुणाच्याकडे होता आधी? सोमनाथ जगदाळे त्यांच्याकडे. झेंडापंच. त्यांच्याकडे होता. हा म्हणजे किती वय होतं त्याचं त्यावेळेस? 7-8 महिन्याचा असताना घेतला होता. 7-8 महिन्याचा होता त्यावेळेस घेतला. मला सांग की आतापर्यंत किती मैदान झाली? मैदाने बैलाची तशी भरपूर झाली. हम्म. आता आजारपणात उठल्यानंतर मैदाने 2च झाली आणि दोन्ही मैदानात बैल फायनलसाठी पात्र आहे. आजारपणात काय झालेलं त्याला नक्की? त्याला निमोनिया झाला होता बर आणि एक तर पायाचा प्रॉब्लेम म्हणजे नक्कीचा प्रॉब्लेम झाला होता. बर. हा निमोनियातून ठीक होऊन बैलाला परत ते नक्कीचा प्रॉब्लेम झाला. ते बैल नक्कीचं ऑपरेशन करून नक्की काढली आणि बैल जरा रेस्टवर व्यायाम घेऊन बैलाचा मग आज बैल पळण्यासाठी सज्ज झाला. तुम्ही पहिल्यांदा कधी मैदानात उतरवलेलं त्याला? पहिलं मैदान कुठलं सांगा तुमचं? पहिलं मैदान आपशिंगचं. बरं, काय झालेलं? मिलिटरी आपशिंगचं. तेव्हा गट काढला होता आम्ही आमच्या घरच्याच बैलाबरोबर आणि तिथंच दुखापत जरा झाली बैलाला वासराला. त्या टायमिंगला घरच्या बैलावर असताना त्याच मैदानात आम्ही उतरवला होता. सीमेला मार खाल्ला आम्ही तिथं. बरं. बैलाच्या पायाला लागलं होतं तिथं. काय वाटलेलं म्हणजे आपण खरेदी केले आणि आपण वासरू आता मैदानात आणलंय आणि आपण आता गट पास झालोय, काय वाटत होतं त्यावेळेस? वासरू नाव करेल असं वाटत होतं? हो 100%. कारण वासरू त्या टायमिंगला आपण कडूतून 7 का 8 नंबर तासावरून कडूतून पब्लिकवर गट काढला होता वासराने. तेव्हापासून वासरू पब्लिकला पण म्हणजे असं ठामच पळतंय आणि बाहेरून आतून काही विषय नाही वासराचा. त्याच्या खांद्यावर उजव्या खांद्यावर. कोणत्या खांदी चांगलं? उजवा खांदा. उजव्या खांदी. आतापर्यंत झालेली मैदान कुठली सांगा तुमच्या आठवणीतलं मैदान पक्षाचं? आमच्या आठवणीतलं मैदान एक तर शिरंब्याचं आणि काल झालेलं नागटांचं. बरं. काय झालेलं दोन्ही मैदानात बैल फायनलला राहिला होता. म्हणजे त्याच्या आधी पण भरपूर ठिकाणी राहिला, पण तशी आठवणीतली ही 2च मैदान. एखादा नंदी सांभाळायचं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नसते आणि तुम्ही आता संघर्षाच्या काळातून आलाय. म्हणजे तो आजारी होता आणि तो आजारपणातून उठून आज तो गुलालाच पात्र झालाय. काय सांगाल, हा कमबॅक किती महत्वाचा होता तुमच्यासाठी आजचा? नाही, कमबॅक करणं हा भरपूर महत्वाचं होतं. कारण काय आहे, आतापर्यंत बैलाला आम्ही कष्ट घेतलं. म्हणजे जे आमची टीम आहे सगळ्या मुलांनी आम्ही बैलाला जे कष्ट घेतलं त्या कष्टाचं आज फळ भेटलं आम्हाला. त्यातच आम्ही आनंदी आहे आणि इथून पुढेही तो पळत राहावा हीच आमची इच्छा आहे. त्यावेळेस तो ज्यावेळेस आजारी होता कोणते कष्ट घेतले तुम्ही सांगा? म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की आपला नंदी पळत नाहीये, म्हणजे दावणीला तसंच आहे, काय वाटत होतं त्यावेळेस? नाही, बैल तसा जरी होता तरी कोणाचं म्हणजे त्या बैलावरचं प्रेम काही कमी झालं नाही. बैलाला रिकव्हर करण्याच्या मागेच आम्ही लागलो होतो आणि बैल जेव्हा रिकव्हर झाला तेव्हा आता आज तुम्ही बघताय आज पण फायनलसाठी पात्र झालाय. त्या दिवशी नागटांच्या मैदानाला पण फायनलसाठी पात्र झाला बैल. आणि बैल असा काही नाही की बाबा पळत नाही, बैल पळतोय, पहिल्यापासून पळतोय. फक्त एवढंच की बैलाला जरा प्रॉब्लेम होता. शेवटी आता प्रॉब्लेम असल्यानंतर आपलं माणसांचं पण उदाहरण घ्या. काय झालं तर आपण आशक्त होतो, त्या टाईपमध्ये बैलाचं झालं होतं आणि बैल आता आहे व्यवस्थित आहे. रिकव्हरीसाठी किती टाइम गेला? गेले की तसे वर्ष दीड 2 वर्ष गेले बैलाला रिकव्हरीला. कुठल्या मैदानात काय झालेलं? शिरंब्याच्याच मैदानात. काय झालेलं? बैलाच्या पायाला लागलं होतं आणि पायाला लागत होतं, मग तिथं सारखं तिथून पुढे पायालाच लागायला लागलं. ते खरटाच्या रानात आम्ही गाडी पळवली तिथं आणि तिथं जरा पायाला लागलं उंदीर नक्कीला. परत हळूहळू उंदीर नक्की सुजायची, जेव्हा कमी व्हायची तेव्हा आम्ही पळवायचो. पहिले एखादा फेरा तावाने काढायचा, दुसऱ्या फेऱ्याला बैल तिथेच पाय आपटायचा. ते लवकर आम्हाला प्रॉब्लेम कळून आला नाही. आम्ही आपल्या त्या प्रॉब्लेमवर म्हणजे प्रॉब्लेम कळून आला पण आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करत होतो. ती पण कशी सूज कमी व्हायची एवढं लक्षात त्या टायमिंगला आलं नाही की नक्की काढावी. आणि जेव्हा नक्की काढली तेव्हापासून बैल पूर्ण म्हणजे व्यवस्थित असा रिकव्हर झाला. म्हणजे डॉक्टरांकडून परत ट्रीटमेंट घेतली तुम्ही? हा, चपने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली आणि आमचे ते डिगोले डॉक्टर आहेत संभाजीनगरचे, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली. बैल तेव्हापासून बैल व्यवस्थित आहे. मला सांग की त्याचा खुराक वगैरे काय ठेवता तुम्ही दररोजचा? खुराक डाळ, शेंगदाणा पेंड आणि 8 असतो. प्रत्येक मैदानाची तयारी म्हणजेच जे नियोजन असतं ते कसं करता तुम्ही? कोण नियोजन करता? नियोजन काय सगळी टीम आम्ही करतो. असं कोणी वैयक्तिक एकटा करून करत नाही, सगळी एकमेकाला विचारून करतो. नियोजनात तुम्ही प्रामुख्याने कोणत्या गोष्टी ध्यान देता? म्हणजे बैल पळवताना का? हा, म्हणजे पळवताना म्हणजे कसं आपल्या बैलाला बैल असा टिकला पाहिजे, आपल्या बैलाला बरोबर साथीला बैल कडेवर आला पाहिजे आणि तितकं स्पीड लावलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीतल्या आम्ही गोष्टी बघतो. प्रॅक्टिस कोणावर घेता? प्रॅक्टिस काय आमच्या घरचा खोंड आहे. म्हणजे व्यायाम म्हणजे असं आपले चालवतो आम्ही असं काय एवढं हे काय करत नाही. रेसल दिली तर मग असं काय कुठल्या तरी एखाद्या बैलावर नाही तर किंवा अशा गोड्यावर आम्ही रेसल देतो. आता तुम्ही हा नाद टिकवता, या नादाबद्दल काय सांगाल? नाद हा चांगला आहे, नादा करावा आणि आमचा तर आम्हाला नाही वाटत की हा नाद सुटेल म्हणून.
नाद सुटणार नाही, पण या नादा व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता अजून? नाही, सगळी अशी जॉबला आहेत मुलं, हां, सगळी जॉब बघून आम्ही सगळे हे करतो. जॉब कधी म्हणजे जॉब नसेल म्हणजे सुट्टी असेल त्यावेळेस तुम्ही इकडे येता हो हो, मैदानात? सुट्टी असल्यानंतर. आता त्या दिवशी मकर संक्रांत होती, त्या दिवशी नागटांच्या मैदानाला आम्ही गेलो. हां. आज रविवार आहे, हां, आज इकडे आलो. काय सांगाल, एका नंदी आपल्या दावणीला असतो आणि असं आपण मैदानात त्याला पळवत असतो, काय वाटतं तुम्हाला नंदीबद्दल? काय वाटतं खास करून नंदी ज्यावेळेस आपल्या नंतर दावणीला बघा, असतो? आज फायनलला राहिला, हम्म, बैल चांगला पळाला, हम्म, म्हणजे तो आनंदच वेगळा आहे. हम्म, बैल पळाल्यानंतर हम्म. त्यात काय नाही, त्याच्यापासून आम्हाला काय म्हणजे असं अजून काय अपेक्षा नाही. त्यानं हम्म. फक्त असंच पळत राहावं, बाकी प्रत्येक काय नाही. फक्त एवढंच की त्याला कुठली इजा होऊ नये, हां, एवढी काळजी आम्ही इथून पुढे घेत जाईल. ही जाऊ नये त्यासाठी प्रत्येक वेळी आपण काळजी घेतली पाहिजे. हो. आणि आपण बघतोय मित्रांनो पक्षा, तर पक्षाचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. आणि आज कोणाबरोबर होतं नियोजन? आज ते आमच्या काय शिवाय म्हणून कोण आहे हां, आमच्या मित्रांचं, त्यांच्यावर होतं. त्यांच्याबरोबर कसं नियोजन झालेलं? गटामध्ये कशी सुरुवात झाली आजची? नाही का, हे नियोजन अचानक झालं. हम्म, अचानक म्हणजे आज आम्ही खरं तर बैल पळवणार नव्हतो, हम्म, पण ते मित्रांच्या आग्रहाखातीर पळवला. बैलाला म्हणजे अशी रेस्ट द्यायची होती, आठवडा दीड आठवडा आम्ही काय काढणार नव्हतो. बरं. बैलाला पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे हम्म, त्या दिवशी आता लई दिवसानंतर बैल पळल्यानंतर बैलाला जरा असं चालताना जरा प्रॉब्लेम आला, हम्म, पण काय नाही, त्यातनं बैल चांगला व्यवस्थित होऊन मग आज पळला. हम्म. गटामध्ये कोणत्या गटात होते? 9व्या गटात होता आदतच्या, आताच्या. आणि सेमीमध्ये पहिल्या सेमीत 5 नंबर तास. 5 नंबर तासावर. मला सांग की पब्लिकला कसं आहे? पब्लिकला काय विषय नाही, बैलाचा जेवढं पब्लिक असेल तेवढा बैल गाडी घेसतो. आतापर्यंत तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं त्याचं? नागठाण आणि शिरंबे ते 2 मैदान. आता नंदी आपल्या दावणीला आहे, एक स्वप्न आपलं असतं मनामध्ये की आपल्याला हे स्वप्न पूर्ण करायचे. कुठलं स्वप्न आहे तुमचं? स्वप्न तर भरपूर आहेत, पण आता काय आहे, त्यांनी जेवढं केलंय तेवढं खूप आहे. अजून काही त्याच्याकडून अपेक्षा नाही आपल्याला. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल संपूर्ण. आणि मित्रांनो, आपण बघितला निगडीकरांचा पक्षा, बरोबर? हो हो. तर दादा, तुम्हाला पुढच्या वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. आणि आज जो तुम्ही कोरगावमध्ये जो गुलाल घेतलाय त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.